आपले द्वितीय वर्ष तारतंत्री याचे थिअरीचे लेसन चालू आहेत आणि यामध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटरचे लेसन आपण यापूर्वी आपले झालेले आहेत। त्यामध्ये 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार, त्याचप्रमाणे 3 फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी जे स्टार्टर लागतात आपल्याला त्या स्टार्टरचे प्रकार आणि त्याबद्दल माहिती आपण या अगोदर घेतलेली आहे। आणि आज आपण चालू करणार आहोत ट्रान्सफॉर्मर। बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते, याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनचे काही विद्यार्थी होते, त्यांनी विनंती केली होती की ट्रान्सफॉर्मर हे चालू करावं। तरी या अगोदर आपल्या अभ्यासक्रमानुसार जे काही टॉपिक्स लेसन येत होते ते आपले झालेले आहेत आणि आजचा आपला क्रम असणार आहे ट्रान्सफॉर्मर या पाठाचा। तर आपण ट्रान्सफॉर्मरच्या या पाठामध्ये ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरची रचना, कार्यपद्धती, प्रकार या सर्व बाबींचा या ठिकाणी व्हिडिओमध्ये उल्लेख असणार आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तर विद्यार्थ्यांना ट्रान्सफॉर्मर बाबत तुम्ही पाहिले असेल, ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे पोलवरती आपण पाहतो, इथं त्या पोलवरती ट्रान्सफॉर्मर असतो, त्याला आपण म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतात। त्यानंतर जे MACBचं आपलं उपकेंद्र असतं तिथे तुम्ही जे DP किंवा ट्रान्सफॉर्मर पाहिलं असेल त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणतात। आणि ट्रान्सफॉर्मरची भूमिका इलेक्ट्रिसिटी क्षेत्रामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे। विद्युत निर्मिती केंद्रापासून आपल्या घरामध्ये जी वीज येते तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची फार महत्त्वाची भूमिका आहे। ते काय असणार आहे याबद्दल आपण माहिती पाहूया। बघा, यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट असणार आहेत त्याच्यामध्ये जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशन। तर स्टार आणि डेल्टा कनेक्शनची माहिती यापूर्वी आपण जे पॉलिफेज सर्किटमध्ये घेत होतो त्या ठिकाणी मी थोडक्यात ह्याची माहिती तुम्हाला सांगितलेली होती की MACB किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ याचेही जे ब्रँचेस आहेत ते याच नावावरून आहेत। जनरेशन म्हणजे विद्युत निर्मिती, ट्रान्समिशन म्हणजे वीज वाहून नेणे, पारेषण, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण आणि युटिलायझेशन म्हणजे वापर। तर हे पहिले जे निर्मिती, जनरेशन, पारेषण, वितरण म्हणजे जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन हे प्रकार विद्युत निर्मिती जी कंपनी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ याचे आहेत। आणि यानुसार काय आहे की विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जे काही व्होल्टेज निर्माण होते किंवा केलं जातं तर भारतीय विद्युत मानक संस्था यांच्याप्रमाणे काही नियम ठरवून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जनरेशनसाठी आपल्याला 11 केव्ही म्हणजे 11,000 व्होल्ट एवढं जे व्होल्टेज निर्मितीचं जे क्षमता आहे ठरवून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे सर्व आपले अल्टरनेटर्सची डिझाईन केलेली असते। विद्युत निर्मिती केंद्रामध्ये 11,000 व्होल्ट 11 केव्ही आपल्याला निर्माण होते, परंतु प्रत्यक्ष वापरासाठी इथे जे युटिलायझेशन आहे हे आपल्याला 3 फेज 440 व्होल्ट आणि सिंगल फेज 230 व्होल्ट एवढंच व्होल्टेज आवश्यक असतं। 3 फेज 440 व्होल्टवरती सगळं उपकरणं या मोटर्स बनवलेले आहेत। त्याचप्रमाणे सिंगल फेज 230 व्होल्टवरती सर्व उपकरणं आपल्या घरामध्ये जे काय आहेत ते सर्व या व्होल्टेजवर बनवलेले आहेत। म्हणजे निर्मिती केंद्रामध्ये 11,000 व्होल्ट तयार होतं, पण वापरासाठी आपल्याला फक्त 440 व्होल्ट 230 व्होल्ट आवश्यक असतं। आणि म्हणून काय आहे की या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्रापासून आपल्या घरामध्ये वीज येईपर्यंत जी वीज वाहून आणणे ज्याला ट्रान्समिशन म्हणतात याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची फार भूमिका महत्त्वाची। आणि त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेजचं जे क्षमता त्या ठिकाणी दिलेली आहे ही 440 केव्ही किंवा 220 केव्ही हे आहे। म्हणजे 11,000 व्होल्ट विद्युत निर्माण होऊन त्याला बऱ्याच अंतरावरती वाहून न्यावं लागतं वीज।
तर ही वीज वाहून नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की व्होल्टेज वाढवावं लागतं, करंट कमी करावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते. येथे आपल्याला ट्रान्सफॉर्मर लागतोय, याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. या ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर पाहिजे असतो आपल्याला. आणि त्याचप्रमाणे 440 केव्ही किंवा 220 केव्हीचं नंतर डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला त्याचे टप्पे काय काय असणार आहेत. याच्यामध्ये असतंय की 162, 66, 33 केव्ही अशा प्रकारे. म्हणजे ट्रान्समिशनमध्ये जनरेशन पासून ट्रान्समिशन पर्यंत वीज आपल्याला व्होल्टेज वाढवावं लागतं आणि करंट कमी करावं लागतं. आणि त्याचप्रमाणे ट्रान्समिशन ते डिस्ट्रीब्युशनपर्यंत डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असतात, तर तिथपर्यंत व्होल्टेज आपल्याला कमी करावं लागतं. तर इथे आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लागतो. या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लागतो. त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष वीज वापरण्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर लागतो. तिथे आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लागतो. तर अशा प्रकारे काय आहे की विद्युत निर्मिती केंद्रापासून प्रत्यक्ष वीज आपल्याला वापरापर्यंत त्या ठिकाणी विजेचं जे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन करावं लागतं, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते. आणि म्हणून काय आहे की ट्रान्सफॉर्मर हे काय आहे, स्थिर यंत्र आहे, स्टॅटिक इन्स्ट्रुमेंट, स्थिर यंत्र आहे. जसं मोटर अल्टरनेटर आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की याच्यामध्ये फिरणारा भाग आहे, रोटेटिंग पार्ट आहे आणि स्थिर भाग आहे, स्टेटर आहे. परंतु ट्रान्सफॉर्मरमध्ये मात्र स्थिर भाग आहे, या ठिकाणी फिरणारा कोणताही भाग नाही, म्हणून त्याला स्टॅटिक इन्स्ट्रुमेंट किंवा स्थिर यंत्र म्हणतात. मग या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं, वाइंडिंग केलेलं असते, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिला असतो आणि सेकंडरीला मग त्याच्या प्रकारानुसार स्टेप अप किंवा स्टेप डाऊन केलेलं असतं. तर ही संपूर्ण प्रक्रिया आपण यानंतर आपण या लेसनमध्ये पाहणारच आहोत. ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची व्याख्या आपल्याला जर करायची झाली तर ती कशी होईल. बघा, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची व्याख्या आपल्याला काय करता येईल. मगाशीच आपण पाहिलं ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर यंत्र आहे, त्याच्यामध्ये कोणताही फिरणारा पार्ट नसतो. तर याची व्याख्या आहे, जे स्थिर यंत्र त्यास दिलेल्या फ्रिक्वेन्सी व पॉवरमध्ये बदल न करता व्होल्टेज कमी किंवा जास्त करून देतो त्यास ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मर काय करते की त्याच्या प्रायमरीला इनपुटला जी आपण पॉवर आणि फ्रिक्वेन्सी दिलेली ती आउटपुटला फ्रिक्वेन्सी पॉवरमध्ये बदल न करता पॉवर ट्रान्सफर करते, परंतु व्होल्टेज कमी किंवा जास्त करून देते आपल्याला ते. तर त्या यंत्राला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. अशी याची व्याख्या असणार आहे. मग याचं तत्व काय असणार आहे, तर तत्व याचं असणार आहे फॅरेडेचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं तत्व. तर ट्रान्सफॉर्मर हे आपलं म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतं. म्युच्युअल इंडक्शनचे तत्व की एखाद्या कॉईलला आपण जर सप्लाय दिला तर त्या कॉईलमधून बदलणारा प्रवाह जर जात असेल तर त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र रेषा निर्माण होतात. आणि त्या चुंबकीय रेषांमध्ये जर शेजारी त्याची एखादी कॉईल ठेवली असता त्या कॉईलकडून त्या चुंबकीय रेषामध्ये बदल निर्माण होतो आणि त्या शेजारच्या कॉईलमध्ये EMF निर्माण होतो. याला म्युच्युअल इंडक्शनचं तत्व म्हणतात. तर या म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावरती हे आपलं ट्रान्सफॉर्मर कार्य करत आहे. म्हणजे तत्व काय आहे याचं, म्युच्युअल इंडक्शनचं तत्व. म्युच्युअल इंडक्शनचं तत्व आहे. तर याचं साधारणपणे आपण बघितलं तर कसं असणार आहे, ही एक वाइंडिंग आहे, एक कॉईल आहे, याला आपण AC सप्लाय दिला. AC सप्लाय दिला असता याच्यामधून करंट वाहतो आणि या वाइंडिंगच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, बदलणारा चुंबकीय क्षेत्र. या चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण जर याच्या शेजारी एखादी कॉईल ठेवली तर या शेजारी एक कॉईल ठेवली असता काय होतं, या प्रायमरी वाइंडिंग मधून जो करंट वाहतोय याच्यामध्ये याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. त्या चुंबकीय रेषा शेजारच्या कॉईलकडून कट होतात. म्हणजे या प्रायमरीच्या चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या या शेजारी ठेवलेल्या कॉईलकडून कट होतात, त्याच्यामध्ये बदल निर्माण होतात आणि याच्यामध्ये EMF निर्माण होतो. तर याला म्हणतात म्युच्युअल इंडक्शनचं तत्व. तर इंडक्शनचे प्रकार आपण पाहिलं होतं की डायनॅमिक इंड्युस्ड EMFचे प्रकार. इंडक्शनच्या क्रियेमध्ये जे काही EMF निर्माण होतो त्याच्यामधले प्रकार आपण पाहिले होते की
स्टॅटिकली इंड्युस्ड EMF, सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन, डायनॅमिक इंडक्शन हे प्रकार मागच्या वर्षी आपण पाहिलेले आहेत. तर त्याच्यापैकी हे जे म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार हे आपलं ट्रान्सफॉर्मर कार्य करत आहे. मग याचे प्रकार कसे असणार आहेत याच्याबद्दल आपण माहिती पाहूया, किंवा रचना कशी असणार आहे, कार्यपद्धती कशी असणार आहे याबद्दल आपण आता माहिती पाहूया. बघा, ट्रान्सफॉर्मरची जे रचना आहे किंवा त्याचे जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये काय काय असतं की एक नंबर कोर आणि दुसरं असतो वाइंडिंग. कोर आणि वाइंडिंग हे महत्त्वाचे या ठिकाणी भाग असतात ट्रान्सफॉर्मरमध्ये. मग याच्यामध्ये जे कोर असतात ते कोर जे आहेत ते आहेत एल टाईप, ई टाईप, आय टाईप कोर असतात. मग आणि वाइंडिंगमध्ये काय असतं की वाइंडिंगमध्ये प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग हे असं असतं. वाइंडिंगमध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग असे दोन प्रकारचे वाइंडिंग असतात. याला म्हणतात प्रायमरी वाइंडिंग आणि ही सेकंडरी वाइंडिंग. अशा दोन प्रकारचे वाइंडिंग असतात या ठिकाणी. मग प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग या कोरवरती केलेले असतात. मग कोरवरून त्याचे कसे प्रकार पडतात इथं बघा. कोरवरून जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये कोर टाईप, त्याच्यानंतर शेल टाईप, बेरी टाईप हे कोरवरून पडणारे प्रकार आहेत. हे तीन कोर टाईप, शेल टाईप, बेरी टाईप याच्यावरून हे पडणार. त्याचे कोर आपण पाहिले इथं एल टाईप, ई टाईप, आय टाईप कोर असतात. आणि त्याच्यामध्ये कोर टाईप ट्रान्सफॉर्मर हे हाय पॉवरसाठी वापरतात, हाय आउटपुट पॉवरसाठी वापरतात. शेल टाईप हे लो आउटपुट पॉवर, साधारणपणे शेल टाईप हे सिंगल फेजसाठी वापरतात. आणि कोर टाईप जे आहे हे 3 फेजसाठी आपण वापरतो. बेरी टाईपची कॉम्प्लिकेटेड रचना असल्यामुळं ते सहसा वापरतच नाही. ते बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर जे असतात हे याचा जो कोर असतो तो आयताकृती असतो, आयताकृती कोर. आणि या ठिकाणी जे कोर टाईप असतात त्याचा ई टाईप असतो, एल टाईप असतो. कोर टाईपचा त्याचा एल टाईप, ई टाईप असतो. शेल टाईपचा तसाच प्रकारचा असतो कोर. तर असे प्रकार पडतात. त्याचप्रमाणे वाइंडिंगवरून जे प्रकार पडतात या ठिकाणी म्हणजे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार. व्होल्टेजवरून एक नंबर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर दुसरा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. अशा प्रकारचे रचनेवरून पडणारे प्रकार असतात ट्रान्सफॉर्मरचे. आणि त्याचप्रमाणे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार आहेत. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार आहेत. आणि कोरवरून पडणारे प्रकार त्याचे आहेत कोर टाईप, शेल टाईप, बेरी टाईप. आणि त्याचा कोर कसा एल टाईप, ई टाईप, आय टाईप असा असतो हे मी सांगितले तुम्हाला. त्याचप्रमाणे रचनेमध्ये त्याचे मग प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग या कोरवरती केलेली असते. आणि त्याच्यावरूनही मग त्याचं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर असेही प्रकार पडतात. याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मरचेही वेगवेगळे प्रकार असतात. जे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतात ते सबस्टेशनमध्ये हाय व्होल्टेजसाठी, हाय पॉवरसाठी ते वापरतात, तर त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ते पॉवर ट्रान्सफॉर्मरविषयी सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपली माहिती येणार आहे. आणि त्याच्या अगोदर आपली सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर याची माहिती आपण बघणार आहोत. बघा, कोर टाईपमध्ये अशा प्रकारचे सिलिकॉन स्टीलच्या अनेक चकत्यांपासून हा कोर बनवलेला असतो. आणि या भागाला लिंब म्हणतात. या भागाला म्हणतात लिंब. ही जी भिंत आहे एक प्रकारची याला लिंब म्हणतात. आणि हे कोरची एक स्टॅम्पिंग आहे. सिलिकॉन स्टीलच्या या अनेक चकत्यांपासून आपण हे बनवतो. अशा या सिलिकॉन स्टीलच्या अनेक चकत्या असतात.
हा संपूर्ण भागाला कोअर म्हणतात. हे याचा लिंब आहे. अनेक सिलिकॉन स्टीलच्या चकत्या हा एकत्र करून याला रिवेटिंग केलेलं असतं या चकत्यांना आणि हा भाग तयार करतात. सिलिकॉन स्टीलच्या चकत्या बनवण्याचं कारण म्हणजे काय आहे की हे दोन प्रकारचे लॉसेस जे आहेत ते कमी करण्यासाठी आपण या सिलिकॉन स्टीलच्या चकत्या वापरतो. एक तर हिस्टेरिसिस लॉस आपल्याला कमी करता येते आणि एडी करंट लॉस. दोन प्रकारचे लॉसेस ट्रान्सफॉर्मरमध्ये होतात. दोन प्रकारचे लॉसेस कमी करण्यासाठी आपल्याला हे सिलिकॉन स्टीलच्या चकत्या आपल्याला बनवलेल्या असतात आणि याच्यामध्ये मग हा जो भाग आहे याच्यावरती वाइंडिंग केलेली असते. मग हे आतमध्ये सुद्धा असंच असणार आहे. हा मी याच्यावरती वाइंडिंग केलेली असते. आणि याची टोक अशी बाहेर काढलेली असतात. जसं आता याला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणू. प्रायमरी वाइंडिंग आणि हे वाइंडिंग मग हे अनेक तारा असतात अशा कॉपरच्या तारा याच्यावरती गुंडाळलेल्या असतात ॲल्युमिनियम किंवा कॉपर आणि त्याच्यावरती इन्सुलेटिंग मटेरियल असते आणि त्याच्यावरती अजून एक वाइंडिंग केलेली असते सेकंडरी वाइंडिंग त्याला म्हणतात आणि त्याची टोकं बाहेर काढलेली असतात. अशी अवस्था केलेली असते आणि मग प्रायमरीला आपण सप्लाय देतो सेकंडरीला सप्लाय देत नाही. आपण प्रायमरीला सप्लाय दिला असता मग अशीच आपण त्याच्या म्युच्युअल इंडक्शनचं तत्व बघितले की या कॉइलमधून या करंट वाहिल्यामुळं त्याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. AC सप्लाय असल्यामुळे बदलणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्याच्यावरती आपण जी सेकंडरी वाइंडिंग केलेली ती वाइंडिंग त्यात वाइंडिंगच्या तारांकडून चुंबकीय रेषा या प्रायमरीच्या छेदल्या जातात आणि त्याच्यामध्ये EMF निर्माण होतो. म्युच्युअल इंडक्शनचं तत्व आपण पाहिलेलं आहे. पण आपल्याला समजण्यासाठी आपण काय करणार आहे ही प्रायमरी वाइंडिंग आणि समजा इकडे ही सेकंडरी वाइंडिंग आहे. याची टोक अशी बाहेर काढलेली असणार याला सेकंडरी वाइंडिंग आपण म्हणतो. आपल्याला समजण्यासाठी हे वेगवेगळे भाग या ठिकाणी काढलेले आहेत आणि इथून पुढे सर्किटमध्ये मग ते आपण असे दाखवणार आहे. प्रायमरी वाइंडिंग आणि ही सेकंडरी वाइंडिंग असं बघा. ट्रान्सफॉर्मरचे कोरवरून पडणारे प्रकार आहे याच्या आकृतीवरून आपण समजून घेऊया. या ठिकाणी कोर टाईप हे जे ट्रान्सफॉर्मरचे आहे याचे कोर जे आहेत या सिलिकॉन स्टीलच्या चकत्यांपासून बनवलेले असतात आणि याच्यामध्ये एल टाईप असतात. एल टाईप म्हणजे कसं एक चकती अशी असणार एल दुसरी अशी एल असणार असे जोडलेले असतात. अशा अनेक चकत्या असतात आणि तो तयार होणारा भाग म्हणजे याला कोर टाईप म्हणतात. मग याच्यावरती प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग एकावर एक जोडले असतात त्याचे टोके काढले असतात. आपल्याला सुटसुटीत समजण्यासाठी ही वेगवेगळे काढलेले आहेत आणि अर्थातच असे या ठिकाणी चुंबकीय फ्लक्स जे चुंबकीय रेषा वाहून नेण्याचा मार्ग आहे हा असा असणार आहे. आणि कोर टाईप जे आहे हा हाय आउटपुट. हे हाय आउटपुटसाठी हे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर वापरतो आपण. शेल टाईप हे लो आउटपुटसाठी वापरतात. लो आउटपुटसाठी वापरतात. याच्यामध्ये कसं असतं की ई टाईप असतात. ई टाईप म्हणजे कसं की असा ई आकाराचा कोर असणार त्याच्या अनेक चकत्या असतात अशा आणि असे जोडलेले असणार ते आणि इकडून ई आकाराचा आहे. मधला हा लिंब आहे. मधल्या लिंबूवरती प्रायमरी वाइंडिंग केलेली असते त्याच्यावरती इन्सुलेशन टेप गुंडाळलेला असतो आणि त्याच्यावरती सेकंडरी वाइंडिंग केली असते टोको बाहेर काढले असतात. मधल्या लिंबूवरती ही वाइंडिंग केलेली असते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मग काय आहे की फ्लक्स वाहण्याचे हे मार्ग असतात म्हणजे लिकेज फ्लक्स याच्यामध्ये जास्त असतात आणि म्हणून काय होतं की लो आउटपुटसाठी याचा उपयोग करतात. सर्वसाधारणपणे सिंगल फेजसाठी याचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे इकडे बेरी टाईप हे आयताकृती याचे जे कोर असतात हे असे आणि त्याच्या सहाय्याने ही वाइंडिंग केलेली असते. याची फार किचकट रचना असल्यामुळे हे अशा प्रकारचे कोर काही सध्या ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी वापरत नाहीत. परंतु कोर टाईप आणि सेल टाईप हे मात्र ट्रान्सफॉर्मरचे प्रकार या ठिकाणी रचनेवरून पडतात कोरवरून पडणारे प्रकार. त्याचप्रमाणे मग ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार आहेत काही. तर ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं व्होल्टेजवरून पडणारे जे प्रकार आहेत ट्रान्सफॉर्मरचे त्याच्यामध्ये आहे एक नंबर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा असणार आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर.
असे दोन प्रकार आहेत। मग याच्यामध्ये आपण बघितलं की कसं आहे की जसं आता ही प्रायमरी वाइंडिंग आहे, स्टेप अपमध्ये कसं केलं जातं आणि जी सेकंडरी वाइंडिंग आहे त्याचे वेढे जास्त असतात। प्रायमरी वेढे म्हणजे टर्न्स हे N1 कमी येते आणि सेकंडरी वेढे जे असतात टर्न्स असतो N2 हे जास्त असतात। आणि त्याचप्रमाणे व्होल्टेज सुद्धा मग V1 इज लेस दॅन V2, हे याला V1 सप्लाय दिला असतो, याला कमी व्होल्टेज दिलं जातं, ते कमी व्होल्टेजच्या या वेढ्यांच्या प्रमाणामध्ये जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर होतं सेकंडरीला V2, तर V2 हे जास्त असतं V1 पेक्षा। अशा याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर। त्याचप्रमाणे स्टेप डाऊन मध्ये काय केलेलं असतं बघा, स्टेप डाऊन मध्ये काय केलेलं असणार, स्टेप डाऊन मध्ये प्रायमरीचे वेढे जास्त असतात आणि त्या प्रायमरीला सप्लाय दिला असता त्याचं जे व्होल्टेज आहे प्रायमरी व्होल्टेज हे जास्त असतं सेकंडरीपेक्षा, कारण वेढे सुद्धा तसेच असतात। N1 इज ग्रेटर दॅन N2, ह्याचे जे वेढे आहेत समजा याला N1 म्हटलं, N1 वेढे तर हे जास्त असतात आणि सेकंडरीचे स्टेप डाऊन असल्यामुळे वेढे कमी असतात N2, त्यामुळं व्होल्टेज जे निर्माण होतं व्होल्टेज म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वाप्रमाणे ते सुद्धा कमी निर्माण होते, म्हणून याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात। अशा प्रकारे हे व्होल्टेजवरून पडणारे दोन प्रकार आहेत। आणि कोरवरून पडणारे आपण पाहिले प्रकार म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे मुख्य प्रकार जे आपण पाहिले त्याच्यामध्ये कोरवरून पडणारे प्रकार आणि वाइंडिंगवरून पडणारे प्रकार हे आहेत। आणि मग याची आपण थोडक्यामध्ये ही माहिती पाहिलेली आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, त्याचप्रमाणे कोरवरून पडणारे कोर टाईप, शेल टाईप, बेरी टाईप हे अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर पाहिलेले आहेत आपण। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आजच्या लेसनमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय हे पाहिलं आपण, की हे स्थिर यंत्र आहे, त्याची व्याख्या बघितली की फ्रिक्वेन्सी आणि पॉवर याच्यामध्ये बदल न करता ते आउटपुटला फ्रिक्वेन्सी आणि पॉवर तसेच ट्रान्सफर करते, फक्त व्होल्टेज कमी जास्त करते, ही व्याख्या आपण पाहिली। आणि आता प्रकारामध्ये बघितलंच आपण स्टेप अप किंवा स्टेप डाऊन असे व्होल्टेज कमी जास्त करतात। आणि यानंतर आपला आता पुढचं लेसन असणार आहे की आयडियल ट्रान्सफॉर्मर। मग प्रायमरीला आपण सप्लाय दिला तर त्या ठिकाणी नो लोडवरती मग सेकंडरीला व्होल्टेज EMF कसं निर्माण होतं, त्याचप्रमाणे लोड दिल्यानंतर काय प्रक्रिया होते याबद्दल माहिती आपण येणाऱ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू।